आले की प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांची जी भेट होती ती राजकीय होती, पण प्रकाश आंबेडकरांनी भेट दिल्यानंतर बाहेर आल्यानंतर म्हटलं की इंडिया आघाडीमध्ये जाण्याचे रस्ते आता मोकळे झाले. आम्हाला नाही इंडिया आघाडीचे रस्ते मोकळे असतील तर मग त्यांनी RPI आलं पाहिजे, कारण आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे. त्यामुळं पण आता ठीक आहे, जर त्यांना इंडियामध्ये जायचं असेल तर ते त्यांना अधिकार आहे. मी अगोदरही म्हणालो की काय करायचं हा प्रत्येक नेत्याचा अधिकार आहे, प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. आणि त्यांना या आघाडीमध्ये अपोजिशनात जायचं असेल तर त्यांनी जावं, त्याला आमचा विरोध नाही. एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. खडगेंचं नाव जर PM पदासाठी घोषित होते, कुणाचं? खडगे, मल्लिकार्जुन खडगे यांचं नाव PM पदासाठी घोषित होते, एक दलित प्रधानमंत्री म्हणून RPI तुमचे पक्ष हा इंडिया आघाडीचं समर्थन करणार का पुढच्या निवडणुकीत? नाही, आम्ही समर्थन नाही करणार, कारण आम्ही मोदींचे समर्थक आहोत. त्यामुळे मोदींना आम्हाला पंतप्रधान बनवायचं आहे आणि खरगे बनणारच नाही आहे तर त्यांना समर्थन द्यायचं कशाला? घोषित झालेत तर PM चे पंतप्रधान घोषित झालेत तर घोषित तर ते सगळे नावं घोषित करतायत ना, पण ते त्यांना मेजॉरिटी मिळाली पाहिजे ना. त्यांच्या आघाडीला मेजॉरिटी मिळाल्यानंतरचा विषय आहे. आणि जर खरगे अशी काही वेळ आली तर खरगे बनण्याचा विषय नाही आहे, तर पुढच्या वेळेला मोदीच बनणार आहे. त्यामुळं खरगे बनण्याचा विषय येणार नाही. आणि ज्यावेळेला अशी वेळ येईल त्यावेळेला ते राहुल गांधीचं नाव पुढं आणतील, त्यावेळेला खरगे मागं पडतील. त्यामुळं आम्हाला मेजॉरिटी मिळणार आहे आणि सरकार आमचं बनणार आहे. चला, आभार. थँक्यू. सर्वांना धन्यवाद. मित्रांनो, चहा वगैरे आहे का हो, नाही? घेतला. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्यावर आणि दसऱ्याच्या आपल्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे खूप खूप शुभेच्छा. अरे चहा आणून द्यायला सांगा ना. चहा आपला चहा घेतलाय. चहा बिस्किट झाला त्यांचा. इंडिया के ऊपर कविता नहीं लिखी? इंडिया के ऊपर कविता इंडिया हो गया हाँ? केवल वो यार एक मिनट, केवल वो हाँ, इंडिया पे कविता कुछ है ना? एक मिनट होता है, एक मिनट. चेअर सरळ करा ना सर. हां, एक कविता. चेअर सरळ करा, इकडे बघा. अरे कविता इंडिया हमारा देश है, इंडिया हमारा देश है, इंडिया हमारा वेश है, और इंडिया का नाम लेकर ये अपोजिशन का नाश है. त्यांनी बहुजन वंचित आघाडी बरखास्त करावी आणि त्यांनी बाबासाहेबांचा जो मूळ पक्ष रिपब्लिकन पक्ष आहे त्याच्यामध्ये यावं आणि त्यांनी पक्षाचं नेतृत्व करावं. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे. बाकीच्या सगळ्या नेत्यांना त्याच्यामध्ये आणू, सगळ्या संघटना ज्या आहेत त्यांनाही त्याच्यामध्ये आणू आणि बलशाली असा जो पक्ष आहे हा बलशाली असा पक्ष उभा करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी जर पक्षाचा ऐक्य होत असेल तर माझी त्यासाठी पूर्णपणे तयारी आहे. भविष्यामध्ये हे घडो अशा पद्धतीची मी आशा व्यक्त करतो. दुसरा विषय जो आहे तो सध्या महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार काय अजून होत नाही आहे. 16-17ला होणार अशी चर्चा होती, पण अजून काय विस्तार होत नाही आहे. आणि आमचा विस्तार होणार होता पण तो अजितदादांचा विस्तार झाला, त्यामुळं आमचा विस्तार पुन्हा आता थांबलेला आहे. तर आता एक तर RPI हा जो पक्ष आहे हा गेल्या इमान इतबारे 2012 मुंबईच्या BMC इलेक्शनपासून आम्ही BJP शिवसेनेसोबत आहोत. आणि प्रामाणिकपणाने आम्ही या दोन पक्षांच्या ज्यावेळेला ही युती होती ज्यावेळेला RPI त्यामध्ये स्थापन आला त्यावेळेला या युतीची महायुती झाली. आणि या महायुतीच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाला ज्या पद्धतीनं पार्टिसिपेशन मिळायला पाहिजे ते मिळत नाही आहे. एकतर आमचा समाज हा गोरगरीब समाज आहे आणि आमच्या लोकांची अपेक्षा आहे की जसं मला केंद्रामध्ये मंत्री केलेलं आहे त्याबद्दल देशभरातले लोकांना आनंद आहे. पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा एक मंत्री आमचा असावा अशा पद्धतीची मागणी माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण यापूर्वीच केलेली आहे. आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की ज्यावेळेला विस्तार होईल त्यावेळेला RPIला एक मंत्रिपद देऊ अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी दिलेला आहे. तर लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी करावा आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मंत्र्यांबरोबरच RPIला एक मंत्रिपद मिळावं अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे.
आणि त्या पद्धतीने जी महामंडळं आहेत ती लवकर करावीत. आता 1 वर्षाचा कालावधी इलेक्शनला राहिलेला आहे. ऑक्टोबर 2024ला सगळ्या निवडणुका येणार आहेत विधानसभेच्या. त्यावेळेला म्हणजे तर हे जी महामंडळं आहे ती लवकरात लवकर करावी आणि रिपब्लिकन पक्षाला 2 तरी महामंडळाची चेअरमनपद मिळावी अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. बऱ्याचशा जिल्हा तालुका कमिटी आहेत, DPDC कमिटी आहे, बाकीच्या कमिटी आहेत, त्याच्यामध्ये RPIला स्थान मिळावं अशा पद्धतीची आपली अपेक्षा आहे. आणि बाकीचा जो विषय आहे तो सध्या जो इंडियाच्या नावाने जे विरोधी पक्षाचे लोक जे आहेत ते काम करत आहेत, तर त्यामुळे सगळे नेते जे आहेत हे सगळे नेते पंतप्रधान बनण्यासाठी उत्सुक आहेत आणि एकट्या नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये एवढे सगळे जे अपोजिशनचे नेते आहेत की ज्या नेत्यांना काँग्रेस पक्षाने जेलमध्ये टाकलं होतं, आणीबाणीच्या काळामध्ये माननीय इंदिरा गांधी यांनी हे सगळे जेलमध्ये गेलेले नेते आहेत. तर ते नेते सगळे आता मोदींना हरवण्यासाठी एकत्र आलेले आहेत आणि संविधान बदलणार अशा पद्धतीची अफवा पसरवून समाजामध्ये गैरसमज करण्याचा प्रयत्न हा काँग्रेस आणि अपोजिशनकडून होत आहे. पण मी सांगतो की नरेंद्र मोदीजी संविधान बदलण्याचा प्रश्नच येत नाही आहे. नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे. त्यांनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे. ते सत्तेवर आल्यानंतर बाबासाहेबांची अनेक स्मारकं पूर्ण केलेली आहे. मुंबईचं जे इंदू मिलचं स्मारक आहे ते 1112 कोटी रुपये खर्च करून आणि जवळजवळ 350 फुटाचा पुतळा आणि 100 फुटाचं फाउंडेशन असा भव्य 450 फुटाचा पुतळा त्या दादरला अरबी समुद्राच्या बाजूला उभा राहणार आहे. अशी अनेक कामं जी आहेत ती मोदींच्या काळामध्ये झालेली आहेत. त्यामुळं दलित समाजाने बौद्ध समाजाने गैरसमज करून घेऊ नये. संविधान हे बदलण्यासारखं अजिबात नाही आहे. हे बदलणार अशा पद्धतीने अफवा पसरवून समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे, तो बरोबर नाही आहे. आणि यांनी किती प्रयत्न केला तरी मोदींच्या सोबत जनता आहे. नेते जरी नसलेही तरी म्हणजे हे विरोधी पक्षाचे नेते तर नसले तरी ते जनता आमच्यासोबत आहे आणि आम्हाला पूर्णपणे आशा आहे की ज्या पद्धतीनं भारत आणि पाकिस्तानची मॅच झाली आणि त्या मॅचमध्ये भारताने जसं पाकिस्तानला हरवलेलं आहे तसं आम्ही या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही INDIA हा जो विरोधी पक्षांचा अलायन्स आहे त्याला आम्ही हरवल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. आणि आम्ही जी कामं केलेली आहेत, अनेक रोड मोठ्या प्रमाणात चांगले झालेले आहेत, अनेक लोकांचा फायदाही झालेला आहे. सगळीच कामं आम्ही केली तर नाही आहे. G20 सारखं अध्यक्षपद आपल्याला मिळालं आणि जगभरातल्या 20 कंट्रीचे तर लोक आले परंतु इतरही देशाचे काही लोक त्यामध्ये सामील झाले आणि हे नरेंद्र मोदींच्यामुळेच घडलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचा किती प्रयत्न केला तरी ते लोकांमध्ये लोकप्रिय आहेत आणि ते तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान होतील अशी आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे. तर आज उद्या 67वा धम्मचक्र प्रवर्तन दिन नागपूरच्या दीक्षाभूमीवर साजरा होत आहे आणि देशभरातून लाखोच्या संख्येने लोक या ठिकाणी आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी फार मोठी क्रांती केली होती, धम्मक्रांती केलेली होती, त्याला 67 वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने मी सर्व देशभरातल्या बौद्ध बांधवांना मी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून, सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी त्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. एक तर काल आपल्या हॉटेल सेंट्रल पॉईंट या हॉटेलमध्ये एक बैठक झाली आणि त्या ठिकाणी नागपूर शहरामधले बरेचसे उद्योगपती जे बुद्धिस्ट आहेत, आंबेडकराईट आहेत, अनेक जातीचे धर्माचे उद्योगपती जवळजवळ 40-50 उद्योगपती उपस्थित होते आणि त्यांनी रिपब्लिकन पक्षाला पूर्णपणे पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे आणि आमचा जो उद्योग सेल आहे त्या उद्योग सेलला विदर्भामध्ये ॲक्टिव्ह करण्याचं ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे डॉक्टर सुचित कुमार रामटेके
हे नागपूर शहरातले उद्योजक आहेत, ते बिल्डर आहेत, ते पेशाने तसे डॉक्टर होते, MBBS झालेले डॉक्टर होते. पण ते डॉक्टरचा व्यवसाय न करता ते या बिल्डरच्या व्यवसायामध्ये आलेले आहे. त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे शहर अध्यक्ष रोशन तेल रांधे यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. युवराज मातनकर नावाचे एक उद्योजक आहे, त्यांनी पक्षात प्रवेश केलेला आहे. भारत मुक्ती मोर्चामध्ये काम करणारे अशफाक अली यांनी RPIमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर शीतल उमरे या डॉक्टर आहेत, त्यांनी पक्षात प्रवेश केलेला आहे. आणि उद्योजक साबीर अन्सारी यांनी सुद्धा RPIमध्ये प्रवेश केलेला आहे. अशा अनेक लोकांनी रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा नागपूरमध्ये घेतल्यानंतर त्यांनी तो दुसरा जो कार्यक्रम आहे तो मुंबईच्या रेसकोर्स मैदानावर ठरवला होता आणि त्याची तारीख होती 16 डिसेंबर 1956. पण बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण जे आहे ते 6 डिसेंबरला झाल्यामुळं 16 डिसेंबरचा कार्यक्रम होऊ शकला नव्हता. पण आम्ही एक समिती स्थापन केलेली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्म दीक्षा समारोह समिती, सेलिब्रेशन कमिटी स्थापन केलेली आहे. आणि कार्याध्यक्ष आमचे भदंत राहुल बोधी आहेत. त्यानंतर जनरल सेक्रेटरी अविनाश कांबळे आहेत. त्यानंतर आपल्या पद्मश्री कल्पना सरोज या कमानी कंपनीच्या जे चेअरमन आहेत त्याही या समितीमध्ये आहेत आणि अनेक लोक या समितीमध्ये आहेत. तर हा जो कार्यक्रम आहे हा त्या रेसकोर्स मैदानावर घेण्याचा आम्ही नक्की केलेला आहे. आणि त्याला आमचे बौद्ध धम्मगुरू दलाई लामाजी यांना निमंत्रण पाठवलेलं आहे. त्यानंतर श्रीलंकेचे जे प्रधानमंत्री आहेत त्यांना निमंत्रण पाठवलेलं आहे. जगामधले अनेक देशातले जे मोठे धर्मगुरू आहेत, थायलंडचे राजे आहेत, त्यांना निमंत्रण पाठवलेलं आहे. आणि सर्व जगभरातले जे बौद्ध ॲक्टिव्हिस्ट आहेत, बौद्ध नेते आहेत, त्यांना त्या कार्यक्रमाला बोलावलेलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्यानंतर सांस्कृतिक मंत्री आपले मुनगंटीवार आणि मुंबईचे जे 2 पालकमंत्री आहेत आपले मंगलप्रभात लोढा आणि दुसरे केसरकर यांनाही निमंत्रित आम्ही केलेला आहे, करणार आहोत. तर हा जो कार्यक्रम आहे हा भव्य दिव्य व्हावा आणि या कार्यक्रमाला 5-6 लाखापेक्षाही जास्त लोक जमा होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. सगळ्या बौद्ध बांधवांना माझं आव्हान आहे की सगळे मतभेद बाजूला ठेवून आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, अशा पद्धतीचं सर्वांना माझं आव्हान आहे. आम्ही 2007मध्ये 24 आणि 27 मेला एक भव्य अशा पद्धतीचा कार्यक्रम त्याच रेसकोर्स मैदानावर ठेवला होता आणि त्यावेळेला जवळजवळ 10 लाखापेक्षाही जास्त लोक उपस्थित होते. यावेळेला कसे मॅक्झिमम लोक जमा होतील हा प्रयत्न आमचा राहणार आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मिशन आहे हे जरी बाबासाहेब बौद्ध झालेले असले तरी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे आहे ते सर्वांना घेऊन जाणारं संविधान आहे. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करणारं संविधान आहे. आणि बाबासाहेबांचा जो पक्ष आहे रिपब्लिकन पक्षाची जी मूळ संकल्पना जी आहे ही मूळ संकल्पना हीच आहे, या देशातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना रिपब्लिकन पक्षामध्ये आणायचं आणि रिपब्लिकन पक्ष हा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उभा राहावा अशा पद्धतीची बाबासाहेबांची इच्छा होती. पण त्यांच्या हयातीमध्ये काय RPIची स्थापना होऊ शकली नाही. त्यानंतर 3 ऑक्टोबर 1957ला नागपूर मुक्कामीच या पक्षाची स्थापना झाली आणि तामिळनाडूचे N शिवराज जे आहे ते या पक्षाचे अध्यक्ष झाले होते. त्यावेळेला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे होते, बाबू आवळेजी होते, RD भंडारे होते, BC कांबळे होते, असे सगळे जुने नेते जे होते ते त्या नागपूरमध्ये आले होते आणि त्या सर्वांनी RPIची स्थापना केलेली होती. पण रिपब्लिकन पक्षामध्ये काही ऐक्य राहिलं नाही. सुरुवातीला दुरुस्त आणि नादुरुस्त अशा पद्धतीचे 2 गट पडले
आणि 1957मध्ये स्थापन झालेला जो पक्ष आहे तो 1958मध्ये फुटला आणि त्यानंतर पक्षामध्ये सातत्यानं गटबाजी राहिलेली आहे. रिपब्लिकन पक्षामध्ये ऐक्य होत नाही आहे. लोकांची मात्र इच्छा आहे की ऐक्य झालं पाहिजे, पण लोकांनीच आता ऐक्याची भूमिका जी आहे ती आपण योग्य पद्धतीनं आम्ही मांडतो आहोत. माझ्या वतीनं तर मी अनेक वेळेला सांगितलं आहे की माननीय प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाचा अध्यक्ष व्हावं. ते आहे तो दलित पॅंथरचा जो सुवर्ण महोत्सव आहे, हा सुवर्ण महोत्सव महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आम्ही तो साजरा केला आणि मी मध्यंतरी अमेरिकेमध्ये जाऊन आलो, लंडनमध्ये जाऊन आलो. त्यावेळेला त्या ठिकाणच्या लोकांनी आपली रिॲक्शन दिलेली आहे की पुन्हा पॅंथरसारखं संघटन उभं राहिलं पाहिजे. दलितांना संरक्षण देणारं कवच जे आहे, दलितांना न्याय देणारा जो संघर्ष करणारा जो पॅंथर आहे, हा पॅंथर पुन्हा उभा राहावा आणि त्यासाठी काही स्थायी ठिकाणची विचारवंतांची एक बैठक आणि काय आमच्या कार्यकर्त्यांची बैठक 3 नोव्हेंबरला लोणावळा या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा पॅंथर सुरू करायची असेल तर त्याचा स्ट्रक्चर कसं असेल, कशा पद्धतीने पॅंथर काम करेल, या सगळ्या गोष्टींवरती विचारविनिमय होणार आहे आणि आंबेडकरी विचाराच्या बऱ्याच साहित्यिकांना त्या ठिकाणी बोलावलेलं आहे. काही पत्रकारांना त्या ठिकाणी बोलावलेलं आहे आणि त्यामध्ये पॅंथर पुन्हा स्थापन करायची की नाही याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. सर हिंदी में बताइए। सर इस पांच राज्यों में चुनाव हो रहा है, पांच राज्यों में चुनाव हो रहा है, वहाँ पर आपको एक भी सीट नहीं दी गई। इसके अलावा जैसे कि अभी आपने कहा कि महाराष्ट्र में मंत्रिमंडल की विस्तार अब होगा, वहाँ पे भी आपको तवज्जो नहीं दी जा रही, तो क्या आरपीआई या आठवले जी को सिर्फ बीजेपी इस्तेमाल कर रही है? मुझे लगता है कि महाराष्ट्र में तो अभी जो विस्तार होगा तब हमको मंत्री पद मिलेगा, बाकी जब महामंडल होगा तो उसमें भी हमको मौका मिलेगा। लेकिन जिस तरह 5 राज्यों के चुनाव हो रहे हैं तो 5 राज्यों में रिपब्लिकन पार्टी का यूनिट है। मिज़ोरम में है, छत्तीसगढ़ में है, मध्य प्रदेश में, राजस्थान में, तेलंगाना में है, लेकिन वहाँ इतने कैपेबल कैंडिडेट हमारे पास नहीं है, इसीलिए मतलब वहाँ उतनी ताकत हमारी नहीं है। इसीलिए कुछ राज्यों में हम कुछ सीटें लड़ रहे हैं। लेकिन मध्य प्रदेश में मैं 19 तारीख को था, वहाँ माननीय शिवराज सिंह जी, भूपेंद्र यादव जी जो वहाँ के इंचार्ज है, डॉक्टर BD शर्मा जी वहाँ के अध्यक्ष हैं, उनके साथ मेरी बातचीत हुई और मेरे कार्यकर्ताओं के साथ भी मेरी बातचीत हुई। हमारे वहाँ के स्टेट कमेटी की मीटिंग भी हुई और उन्होंने भी मुझे प्रस्ताव दे दिया कि भाई अपन सीट खड़ी करके इतना वोट मिलेगा नहीं, तो हमने वहाँ ये अनाउंस किया है कि मध्य प्रदेश में 230 सीटें जो है 230 सीटों पर हम बीजेपी का समर्थन करेंगे और बाकी के राज्यों में राजस्थान और 2-3 राज्यों में एक 8-10 सीटें लड़ने की कोशिश हमारी है। बाकी के जगह पर हम बीजेपी का समर्थन करेंगे। तो जहाँ हमारी ताकत ही नहीं है वहाँ बीजेपी हमको सीट देने का विषय आता नहीं है। लेकिन मेरी पार्टी रजिस्टर्ड पार्टी है, इसीलिए कुछ राज्यों में चुनाव लड़ने का निर्णय मैंने लिया है, लेकिन मध्य प्रदेश में हमने पूरा बीजेपी का समर्थन किया है। राजस्थान में कांग्रेस की गवर्नमेंट है, इसलिए आप वहाँ सीट लाना चाहते हैं, 5 सीट 10 सीट। राजस्थान में कांग्रेस की गवर्नमेंट है, इसलिए वहाँ 10 सीट लाना चाहते हैं और MP में पूरा बीजेपी को समर्थन देना चाहते हैं। नहीं, ऐसा कुछ नहीं, सरकार उनकी है या किसकी का विषय ये नहीं है। लेकिन राजस्थान में हम एक 15-20 सीटें लड़ने की तैयारी में है और छत्तीसगढ़ में भी कुछ सीटें लड़ेंगे और तेलंगाना में कुछ सीटें लड़ेंगे। लेकिन मध्य प्रदेश में हमारे लोकल यूनिट ने बताया कि यहाँ इतने कैंडिडेट अपने पास ठीक नहीं है, तो चुनाव लड़ना ठीक नहीं है। सर अभी शरद पवार जी और प्रकाश आंबेडकर जी की बैठक हुई, महत्वपूर्ण बैठक हुई शनिवार को, तो क्या लग रहा है कि अम्बेडकरी मूवमेंट राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस की तरफ जा रहा है? काफ़ी महत्वपूर्ण विषय बैठक मानी जा रही है प्रकाश आंबेडकर और शरद पवार जी के बीच में। नहीं, मुझे जो जानकारी मिली है कि वहाँ यशवंतराव चौहान प्रतिष्ठान में एक बाबा साहब अम्बेडकर जी ने जो प्रॉब्लम ऑफ द रूपी नाम का प्रबंध जब वो लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स में पढ़ाई करते थे, तब उन्होंने 1923 को ये थीसिस लिखा था और उसमें बाबा साहब अम्बेडकर जी ने नोटबंदी का भी प्रस्ताव उन्होंने रखा था कि
10 साल के बाद नोटबंदी होना चाहिए। देश में ब्लैक मनी ज़्यादा नहीं बढ़ना चाहिए। तो देश का विकास करना है तो सरकारी खजीने में ज़्यादा से ज़्यादा पैसा आना चाहिए। तो ये मुद्दा तब बाबा साहब अम्बेडकर जी ने थीसिस में रखा था। और लंदन में बाबा साहब अम्बेडकर जी को बैरिस्टर की पदवी भी मिली थी। तो जिस तरह मतलब तो वो जो इसकी सेंचुरी है आज 23 में 100 साल पूरे हो रहे उस प्रॉब्लम को, इसीलिए यशवंतराव चौहान प्रतिष्ठान में कुछ एक फंक्शन था, उसमें प्रकाश अम्बेडकर जी को भी बुलाया गया था और उसमें सुप्रिया सुले भी थी। तो प्रोग्राम के बाद सुप्रिया सुले जी ने बाला साहब को विनती किया कि भाई पवार साहब ऊपर बैठे चाय पीने के लिए चलो। तो फिर वो ऊपर गए और पवार साहब को मिले। वो पॉलिटिकल भेंट हम नहीं मानते हैं। और अगर वो मतलब महाविकास आघाड़ी में जाना चाहते हैं तो उनको क्या करना है वो उनको पूरा अधिकार है। लेकिन जहाँ तक मेरा जजमेंट है, मेरा अनुभव है, उसके मुताबिक प्रकाश अम्बेडकर वहाँ अपोजिशन में महाविकास आघाड़ी में नहीं जाएगी, ऐसा मुझे लगता है। और पवार साहब का और उनका 36 का आंकड़ा है, लेकिन जिस तरह पवार साहब से उनका कभी नहीं जमता है। और पवार साहब पर उनका बहुत बड़ा गुस्सा इसलिए है कि पवार साहब ने मुझे मंत्री बनाया था। पवार साहब के और मेरे संबंध अच्छे हैं, आज भी मेरे संबंध बहुत अच्छे हैं पवार साहब के साथ। मेरे संबंध पवार साहब के साथ भी अच्छे हैं और आज भी दादा के साथ उससे ज़्यादा अच्छे हैं। तो इसी तरह मतलब तो इसीलिए उनका और इनका तो जमेगा ऐसा मुझे लगता नहीं है। लेकिन ठीक बात है, अगर वो मैं मिटा दे, राजनीति में आगे पीछे होता है। अगर प्रकाश अम्बेडकर जी वहाँ जाना चाहते तो जा सकते हैं, नहीं जाना चाहते तो उनके ऊपर है। लेकिन वो पॉलिटिकल भेंट नहीं थी, वो अचानक वहाँ से चाय पीने के लिए गई थी। लेकिन चाय पीते पीते कुछ गड़बड़ ना हो ऐसी हमारी अपेक्षा है। अच्छा, तो प्रकाश आंबेडकर जी बीजेपी में आएंगे ऐसा लगता है? बोला बोला प्रकाश आंबेडकर जी पण एकीकडे प्रकाश आंबेडकर जी मोदींच्या विरोधात भाष्य करतात. तुम्ही मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री आहात, तुम्ही कायमस्वरूपी म्हणता की अरे एकत्र आले पाहिजे, सगळ्या संघटना पक्ष विसर्जित केले पाहिजे. पण तुमच्याकडनं सिरियस पुढाकार का घेतला जात नाही? तुम्ही आतापर्यंत प्रकाश आंबेडकरांना प्रत्यक्ष भेटून का बोलला नाही? नाही, मी मंत्री आहे, कारण मंत्री कसं बनायचं मला माहिती असल्यामुळं मी मंत्री आहे. पण मी ते सिरियसली बोलत नाही असं नाही, मी ते सिरियसच बोलतो आहे. मी जो प्रस्ताव मांडलेला आहे त्याला जर प्रकाश आंबेडकरांकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला तर मी काही त्यामध्ये बॅकफूट जाणार नाही आहे. दोन पावलं मागे घेऊन तुम्ही प्रकाश आंबेडकरांना भेटणार आहात का प्रत्यक्ष? भेटायला तर ते भेटले पाहिजे, ते भेटत नाहीत मला. ते नाही भेटून ते भेटत नाही आहेत. आणि मी प्रस्ताव आणि त्यांना जर आपण ऐकायचं विचारलं तर ते सांगतात माझा आणि ऐकायचा काही संबंध नाही आहे. पण माझी मत असं आहे की समाजाची इच्छा अशी आहे की बाळासाहेब आंबेडकर आणि मी एकत्र आल्यामुळं समाजाचं ऐक्य होऊ शकतं आणि बाकीचे नेते त्यामध्ये सगळे सामील होऊ शकतात. त्यामुळं आज आमच्या समाजामध्ये असं आहे की कुणी उठतो एक गट बनवतो, कुणी उठतो एक गट बनवतो, ऑल इंडियाचा अध्यक्ष होतो, लेटर छापतात आणि समाजाकडून त्याला विरोध अजिबात होत नाही आहे. त्यामुळे समाजाला वाटतं की ऐक्य झालं पाहिजे. पण फाटाफूट करणारे जे लोक आहेत त्यांच्याकडं समाजाने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आणि अशा लोकांना बिलकुल थारा देता कामा नये. पण असं होत नाही आहे आणि त्यामुळं गटबाजी जी आहे ती सगळी एवढा समाज आपला आहे. आम्ही आंबेडकराईट लोक 13% आम्ही शेड्यूल कास्टचे लोक आहोत. त्यामध्ये आम्ही आंबेडकराईट 7-8% आम्ही आहोत, 8-9%, 7-8% आहोत. पण विदर्भामध्ये मात्र आमची संख्या तर चांगली आहे. विदर्भामध्ये मागच्या वेळेला आमचे 3 खासदार निवडून आले होते काँग्रेसच्या अलायन्समध्ये. तर आपण जो प्रश्न विचारला आहे तर कधी सिरियसली मी तर सिरियस आहे, म्हणजे लोकांना वाटत असेल मी बोलतो ते सिरियस नाही आहे. पण अनेक वेळेला मी जाहीररित्या ही भूमिका मांडलेली आहे आणि हे मी करून पाहिलेलं आहे की प्रकाश आंबेडकरांच्या शिवाय ऐक्य करून पाहिलेलं आहे. ते ऐक्य समाजाला मान्य नाही आहे. मागच्या वेळेला आम्ही रेडॉलॉजी केली होती, त्यावेळेला सगळ्या गटांना मी बोलवलं होतं, प्रकाश आंबेडकरांना बोलावलं होतं. पण त्यावेळेला काही ते त्यामध्ये आले नाही. पण बाकीचे सगळे गट होते, का गवई गट होता, कवाडी गट होता, खोबरागडी गट होता, तर सगळ्या गटाचे लोक ते त्यामध्ये होते.
परंतु आम्हाला तसा ऐक्याचा जो अनुभव आहे तो काही त्यावेळेला आला नाही. जसा आम्हाला 90मध्ये ऐक्याचा अनुभव आला होता, 91मध्ये ऐक्याचा अनुभव चांगला आला होता, तेवढ्या लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. पण आता प्रकाश आंबेडकरांच्या शिवाय जे ऐक्य झालं त्याला काही आम्हाला एवढा रिस्पॉन्स मिळाला नाही. म्हणून लोकांची अशी इच्छा आहे की प्रकाश आंबेडकर आणि मी तर आणि बाकीचे सगळे एकत्र यावेत, अशी जनतेची इच्छा आहे. जर तसं भविष्यात होत असेल तर आनंद आहे, समाजाचा त्यामध्ये फायदा होऊ शकतो. आणि कधी मी आपल्याला पूर्वी तर सांगितलं असेल की 1990मध्ये ज्या वेळेला काँग्रेसबरोबर युती करण्याचा निर्णय झाला, त्यावेळेला जर प्रकाश आंबेडकरांनी पक्षाने घेतलेला काँग्रेस अलायन्सचा निर्णय मान्य केला असता तर त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाला कमीत कमी 30% सत्तेचा वाटा मिळाला असता. शरद पवार मुख्यमंत्री होते आणि 90मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये आम्हाला 30-40 जागा मिळाल्या असत्या, त्यामधल्या 20-25 जागा निवडून आल्या असत्या आणि रिपब्लिकन पक्षाचे 15-16-17 मंत्री झाले असते. पण आणि मतं मात्र आमच्या समाजाची सगळी काँग्रेसला मिळाली, त्यावेळेला काँग्रेस एकत्र होती. पण प्रकाश आंबेडकर हे आमच्यासोबत न आल्यामुळं आणि गवई साहेब नंतर आमच्यात आले नाहीत, कवाडे सर आमच्यासोबत आले नाही, खोबरा गट आमच्यासोबत आला नाही आणि मी फक्त काँग्रेससोबत गेलो आणि मला एकट्याला मंत्री बनवलं. सगळे मिळून जर आम्ही तिकडे गेलो असतो तर एक मोठी ताकद RPIची उभी राहिली असती. आणि जसं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार, सेना भाजपचं सरकार, तसं काँग्रेस RPIचं सरकारची अशा पद्धतीची मान्यता मिळाली असती. पण त्यावेळेला काय या लोकांनी माझं ऐकलं नाही आणि त्यावेळेला मोठं नुकसान झालेलं आहे. समाजातल्या लोकांना, अनेक कार्यकर्त्यांना सत्तेची संधी मिळाली असती, अनेक कार्यकर्ते मंत्री होऊ शकले असते, चेअरमन होऊ शकले असते. पण ती चूक मुळं आम्हाला आता काय त्यावेळेला का काँग्रेस अडचणीत होती म्हणून त्यांना RPIची प्रचंड आवश्यकता होती. त्यावेळेला आम्ही सगळे त्यांच्यासोबत न गेल्यामुळं आम्हाला आमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आठवले सर, सर आपने खड़गे जी का नाम लिया। खड़गे जी ने प्रधानमंत्री को चिट्ठी लिखी है कल की डिफेंस और जितने भी सेक्रेटरी लेवल है, IAS IPS ब्यूरोक्रेट्स है, उनका चुनाव प्रचार के लिए उनका ब्यूरोक्रेसी और रक्षा मंत्रालय और डिफेंस का इस्तेमाल न किया जाए सरकार के प्रचार के लिए, ऐसी चिट्ठी खड़गे जी ने प्रधानमंत्री को लिखी है। इस प्रकार की ज़्यादा घटनाएं हो रही है। हाँ, मुझे लगता है कि वो चिट्ठी का हम आदर करते हैं क्योंकि खड़गे जी हमारे राज्यसभा के अपोजिशन लीडर है और खड़गे जी का हम आदर करते हो, हमारी तरह समाज की भी है। कर्नाटक से गुलबर्गा से वो मेंबर ऑफ पार्लियामेंट भी रहे, लेकिन अभी वो 19 के चुनाव में हार गए। वहाँ बंजारा समाज के जादव जी उन्होंने उनको हराया। तो खड़गे जी ने जो पत्र लिखा है ज़रूर इस पत्र का आदर किया जाएगा और कोई डिफेंस का और कोई अधिकारी का यूज़ करने की आवश्यकता हमको नहीं है। हम इतना कैपेबल है कि अधिकारी के सपोर्ट से चुनाव जीतने की भूमिका हमारी बिल्कुल नहीं है। नरेंद्र मोदी जी भी इसको पसंद नहीं करेंगे। तो जो उन्होंने पत्र लिखा है उसका आदर किया जाएगा और कोई अधिकारी को प्रचार में हम लेंगे नहीं। सर राहुल गांधी ने आज ट्वीट किया है कि एक लक्ष्मण नाम का सैनिक शहीद हुआ है। उनका ऐसा कहना है कि जो अग्निवीर है ऐसे नायकों को तौहीन की जा रही है, वो शहीद हो गया, न उसको पेंशन मिलेगा न उसके परिवार को कुछ मिलेगा। इस तरीके का राहुल गांधी ने आज ट्वीट किया है। अग्निवीर जो योजना है सरकार की वो शहीदों को सम्मान नहीं करेगी। तो अग्निदीप की जो योजना है वो तो जो शहीद होते हैं उनको पेट्रोल पंप देने का, उनको मैक्सिमम उनके फैमिली को संभालने के लिए मैक्सिमम मदद देना, ये मतलब सरकार की स्कीम है। तो मतलब सरकार ने स्कीम बनाई है, उसका ऑटोमेटिकली वो सब शहीदों को फ़ायदा होता है। तो राहुल गांधी जो बोल रहे वो ठीक नहीं है। राहुल गांधी जी का जो कहना है और अगर उनका कहना है कि भाई ऐसा नहीं होता है तो ज़रूर उसमें ध्यान देंगे। और जो सरकार ने योजना बनाई है उसका फ़ायदा हर फैमिली को मिलने के लिए ज़रूर कोशिश करेगी। जहाँ उनको नहीं मिल रहा है वहाँ भी हम ध्यान देने का काम करेंगे। सर तुम्ही आघाडीचं नाव घेताना आपण असा किंवा सर्व सत्ता पक्षातले मंत्री सर्व इंडिया आघाडीचे नाव घेताना कधीच इंडिया म्हणत नाही, आपण INDIA हा उच्चार करता। आपल्यासोबत सर्वच जण ही काय त्या आघाडीची भीती समजायची?
नाही म्हणजे इंडियाबद्दल आम्हाला अभिमान आहे. पण यांनी बनवलेल्या आघाडीला त्यांनी राहुल गांधींच्या डोक्यातून काहीतरी शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म निघाला आणि त्यांनी जोडून तोडून त्याचा इंडिया हे केलेला आहे. आमचं मत असं आहे की एखाद्या अपोजिशन आघाडीचं नाव इंडिया ठेवणं योग्य नाही आहे. इंडिया हा आपला देश आहे. इंडियाबद्दल आपल्याला अभिमान आहे. आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे. तसे अनेक कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सिस्ट इंडिया आहे. म्हणजे असे आहे. तर त्याचं नाव देताना त्याला इंडिया बोलणं योग्य नाही असं आमचं मत एकीकडे आहे. आपणच म्हणता रिपब्लिकन हां? पार्टी ऑफ इंडिया, एकीकडे आपणच म्हणता राजकीय पक्षाची नाही आहे ना, आमच्या पक्षात आहे पण आघाडीला इंडिया नाव आहे तर तुम्ही नाही आमच्या पक्षात इंडिया आहे ते तुम्ही घेऊ नका. आमच्या पक्षामध्ये इंडिया आहे ते तुम्ही घेऊ नका. तुम्ही अपोजिशन म्हणा आणि काहीतरी आघाडी म्हणा, परिवर्तन आघाडी म्हणा किंवा मोदी विरोधी आघाडी म्हणा किंवा काही नाव द्या. नाही इंडियाला विरोध नाही, पण इंडिया या केलेल्या आघाडीला आमचा विरोध आहे. कारण या आघाडीचा आम्हाला विरोध आहे. आणि मोदींना किती विरोध केला तरी मोदी काय एवढे शांत बसणारा माणूस नाही आहे. मोदी हे अत्यंत चलाक नेते आहेत, ॲक्टिव्ह नेते आहे. आणि ठीक आहे, त्यांना आम्हाला हरवण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये ज्यांना बहुमत मिळतं, आता एवढे 70 वर्ष काँग्रेस सत्तेवर होती, त्यावेळेला BJP कुठं होती तर सत्तेवर. आता BJPला संधी मिळालेली आहे, लोक त्यांच्यासोबत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे लोक आमच्यासोबत येतील आणि आम्हाला सत्ता मिळेल. त्यांचं म्हणणं असेल की आम्हाला सत्ता मिळेल तर त्यांना आमचा सवाल आहे, तुमचा कोण पंतप्रधान उमेदवार आहे? काँग्रेसमध्ये तर 2 उमेदवार अनाऊन्स करण्यात आलेले आहेत, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे. काँग्रेसला माझा सवाल आहे की तुम्ही खरगेंना अध्यक्ष बनवलं, ज्यावेळेला कर्नाटकमध्ये त्यांना मुख्यमंत्री बनवण्याची संधी 2-3 वेळेला आली होती, त्यावेळेला दलित आहेत म्हणून त्यांना तुम्ही बाजूला ठेवलं आणि इतरांना तुम्ही अनॲक्टिव्ह लोकांना तुम्ही मुख्यमंत्री केलं. तर आता कुणीतरी अनाऊन्स केलं आहे का काँग्रेसच्या की आमचे राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधान होतील म्हणून. आणि आता तिकडे ते नितीश कुमार म्हणतात की आम्ही पंतप्रधान आहोत. ममता बॅनर्जी म्हणतात की मी पंतप्रधान होणार आहे. तर अशा पद्धतीनं त्यांच्या विरोधी पक्षामध्येच अलीकडं उद्धव ठाकरेजी संजय राऊत म्हणतात ते अगोदरपासून म्हणतात ते की उद्धव ठाकरे प्रधानमंत्री बनण्याच्या कपॅसिटीचे आहे. तर आता त्यांना इकडं 40 आमदारच त्यांना सांभाळता आले नाही, त्यामुळं तिकडं जाऊन किती MPचं सांभाळणार ते. त्यामुळं यांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्नामध्ये सगळे पंतप्रधानपद बघतायत. तर ते सहजासहजी एवढं शक्य नाही, पण तुम्हाला शक्य असेल आपण प्रयत्न करा. आपल्याला प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. जनतेला आपल्या बाजूला वळवा. पण मोदीवर टीका करून तुमच्यासोबत लोक अजिबात येणार नाही आहे. आणि एवढंच उदाहरण देतो की मागच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींनी राफेलच्या मुद्द्यावर मोदींना घेतलं होतं. रोज ते त्यांच्यावर आरोप करत होते. पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की त्याच्यामध्ये कसलाही भ्रष्टाचार झालेला नाही आणि राहुल गांधींनी माफी मागावी असा आदेश कोर्टाने दिल्यानंतर राहुल गांधींना माफी मागावी लागली होती. त्यामुळं आमच्या सरकारमध्ये अशा पद्धतीनं काही चालत नाही आहे. त्यामुळं ठीक आहे, तर त्यांनी प्रयत्न करावा, पण इंडिया हा शब्द त्यांनी वापरू नये. आणि माझ्या पक्षाचे एक ॲडव्होकेट मिथिलेश पांडे आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये वकील आहे. त्यांनी दिल्ली हायकोर्टामध्ये एक रिट पिटिशन टाकलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की इंडिया नावाचा वापर विरोधी पक्षांनी करू नये. इंडिया म्हणून तुमचं INDIA आहे, मग त्याला काय तुम्ही इतर नाव द्या, पण आघाडीला तुम्ही इंडिया असं नाव देऊ नका असं रिट पिटिशन टाकलेलं आहे. त्याच्यावर लवकरच सुनावणी होणार आहे आणि ठीक आहे, त्यांना करा. सर आपने